नमस्कार, गुड मॉर्निंग। बघा, आपला आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ तुमच्याकरता खूप महत्त्वाचा आहे। आता बघा, एमपीएससी वरती हे व्हिडिओ येऊन गेलेले आहेत की एमपीएससी चे मुलं नंतर करतात काय, ज्यावेळेस त्यांचा अटेम्प्ट संपतो त्यावेळेस त्यांना अपयश येईल। त्यावेळेस लाखोची मुलं तयारी करतात, पण सर्वच लाखो अधिकारी होऊ शकत नाहीत। पोलीसमध्ये सुद्धा बघा 18 लाख 19 लाख लोक फॉर्म भरतात, भरती करतात, पण जागा ह्या कमी असतात। मग त्यावेळेस ते 18 लाख मुलं सेवेमध्ये समाविष्ट होत नाहीत। मग जे बाकीचे मुलं असतात त्यांचं नेमकं होतं काय? एक बघा, पहिलं पिक्चरमध्ये डायलॉग होता, तो म्हणजे काय, तारीख पे तारीख। तिथं झाले साल पे साल। आता या वेळेची भरती आपली झाली नाही, आता आपण नेक्स्ट मध्ये चांगला प्रयत्न करू। हा प्रत्येक भरती करणारा विद्यार्थी आशावादी होऊन गोष्टी बोलतो। मित्रांनो बघा, आता 2022-23 ची जी भरती आता निघालेली आहे ती चालू आहे, संपत आलेली आहे। त्या मुलांना या ठिकाणी अपयश आला असेल, अशा मुलांनी नेमकं करायचं काय? आणि जे मुलं आता 17,80,000 ही संख्या पूर्णपणे बाहेर पडणार आहे भरती प्रवाहातून, आणि पुढची वॅकन्सी आहे ती 9,000 आहे, त्यातही फक्त 9,000 मुलं लागणार आहेत। मग या बाकीच्या मुलांनी नेमकं करायचं काय? बघा, एक गोष्ट होती मित्रांनो, आपण फक्त एक ती एक ट्रॅक घेऊन चालतो, आपण फक्त एकच तयारी करतो पर्टिक्युलर। पण तुम्ही असं न करता, एकावरती तुम्ही न थांबता, आपल्याला मल्टिपल सोर्सेस तुम्हाला तयार करावे लागतील, एकच भरती न करता। बघा, भरती कुठलीही असो, स्टेट गव्हर्नमेंटची भरती असेल त्या भरतीला जे आपला स्टेटचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम असतो। फक्त अजून एक खास महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना ग्राउंड वगैरे नसतं, छाती उंची ग्राउंड ह्या गोष्टी सिव्हिल जॉबमध्ये नसतात, ते फक्त डिपार्टमेंटला असतात। पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा कोणते असेल, फॉरेस्ट असेल। पण या ठिकाणी तुम्ही आपलं लक्ष देत नाही, कारण काय होतं, एखादा गावातील मुलगा पोलीस म्हणून गावात येतो आणि ते तुम्हाला काही दोन गोष्टी सांगतो, त्याला आपण भाळतो त्या गोष्टीला। आपल्याला मनात एक वाटतं की नाही, मला पण आता पोलीसच व्हायचं आहे, मला हे आता तीच वर्दी मिळवायची आहे, मला हे आता वर्दी मिळवूनच गावात यायचं आहे। ते आपण स्वप्न बघत असतो त्या गोष्टीचे, आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण तयारी करतो। बघा, तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्ही कुणाकडे बघून भरतीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला? कारण तुमच्या पुढे एखादी व्यक्ती बघूनच तुम्ही भरतीमध्ये आलात। समजून घ्या, तुमच्या गावातील एखादा जर कलेक्टर असला असता, तुम्ही प्रयत्न तो केला असता, तुम्ही आदर्श घेतला असता, त्यावेळेस तुम्ही कलेक्टर नाही बनले असते, त्यावेळेस तुम्ही नक्कीच तहसीलदार किंवा पीएसआय बनले असते। कारण बघा, आपण आपल्या गावातील परिसरामधील एखाद्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर घेऊनच तयारी करतो। पण तुम्हाला ह्या गोष्टी खूप मित्रांनो जुळ्या झालेल्या आहेत, कारण आता नंबर ऑफ वॅकन्सी जी आहे ती कमी आहे, जागा ह्या कमी असतात, तुलनेमध्ये संख्या शिकणाऱ्यांची भरपूर आहे, त्यामुळे स्पर्धा ही वाढणारच। फक्त प्रवाहाच्या सोबत न धावता किंवा न पोहता आपल्याला त्याच्या विरोधामध्ये नक्कीच जावं लागेल। सर्वांची ओढ असते पोलीस भरतीलाच, पण इकडं आरोग्य सेवकाच्या जागा काही खाली जातात, कोर्ट असेल, आरोग्य सेवक असेल या ठिकाणच्या। मग या ठिकाणी भरती ते मुलं होतात, ते मुलं इकडे पोलीसला पात्रच होत नाहीत उंचीमध्ये वगैरे। बघा, समजून घ्या की मागच्या वेळेच्या आरोग्य सेवक भरतीमध्ये आमच्या गावाकडील 5 ते 6 मुलं पहिल्या प्रयत्नात लागून गेले आणि कमी मार्कामध्ये लागून गेले। कारण काय, गावातील सर्व मुलं हे भरतीकडे वळलेले आहेत, पोलीस भरती असेल, फॉरेस्ट गार्ड असेल, पण याकडे कुणाचं लक्षच नव्हतं, हे आरोग्य सेवकाकडे। त्या मुलांनी फॉर्म भरला, असंच म्हणजे गावातलीच अवस्था नाही, ही अवस्था पूर्ण महाराष्ट्रामधील अशीच अवस्था आहे। तुमच्या गावात पण हेच ट्रेंड असेल भरतीचं, तुम्ही भरती करू नका, तुम्हाला वर्दी तुम्ही मिळवू नका, ह्या मताचा मी नाही। पण काहीतरी आपला दुसरा सेकंड बॅकअप प्लॅन नक्कीच असला पाहिजे। कारण बघा, तुम्ही अभ्यास करून तुम्ही अनेक त्यातून पोस्ट सुद्धा मिळवू शकतात। कारण काय, कारण सर्वांना लेखी परीक्षा सेम असणार आहे, गणित, मराठी व्याकरण, रिजनिंग, हिस्ट्री हे सगळ्यांना सेमच असतं, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास चालू ठेवावा लागतो। तुम्ही अभ्यास चालू ठेवा, तुम्हाला कुठेतरी नक्कीच एक पोस्ट मिळून जाईल। नोकरी लहान असो मोठी असो कुठली असो, प्रथमतः तुम्ही आपल्या पायावरती उभे राहा।
तुम्ही पुढे काही करा, तो विषय कुठला आहे, तुम्हाला पहिले या ठिकाणी स्टँड व्हावं लागेल. तुम्हाला पहिले इथं स्वतःला बनवलं पाहिजे, मग तुम्ही त्या गोष्टी नक्कीच मिळवू शकता. पण आता कसं होते आपलं, फक्त एकच गोष्ट करायची, यावेळेस अपयश आलं, चला नेक्स्ट मध्ये करायचं. पण असेच काही मुलं 6-6 भरत्या करतात, म्हणजे 6-6 वर्ष फक्त एकच गोष्ट करतात. ते आतापर्यंत तेव्हाच लागून गेले असते. त्यामुळं एकावरती अवलंबून राहू नका. मला फक्त एकच नोकरी पाहिजे, मला फक्त हेच व्हायचे आहे, तुम्ही या भ्रमात तुम्ही राहू नका. जर तुम्ही यामध्ये राहिलात तर एक काम करा, लेखी आणि ग्राउंड हे आउट ऑफच ठेवायचा प्रयत्न करा. मग तुमचं स्वप्न कुणीही मित्रांनो उधळून लावू शकत नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.